नमस्कार श्रोतेहो. आपण नक्षत्रांची मालिका याच्यामध्ये चौथं असणारं नक्षत्र ते म्हणजे रोहिणी आणि रोहिणी नक्षत्र त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. चंद्राच्या रोहिणीप्रमाणे सुंदर म्हणजे आकाशामध्ये चंद्राची जी पत्नी रोहिणी मानली जाते तिच्याप्रमाणे सुंदर असणारं हे नक्षत्र आहे. चारही चरण हे वृषभ राशीमध्ये येतात. त्यामुळं हे चतुष्पाद या पद्धतीचं नक्षत्र आहे. नक्षत्राचं चिन्ह इंग्रजी व्ही अक्षराप्रमाणे दिसणारं आकाशामध्ये दिसणारं हे नक्षत्र आहे. नक्षत्राचा शाब्दिक अर्थ असा होतो की एखादी गोष्ट हातात घेतली तर ती यशापर्यंत घेऊन जाणं किंवा वरवर चढत जाणं असाही या नक्षत्राचा अर्थ होतो. नक्षत्राचा स्वामी अर्थातच चंद्र आहे. नक्षत्राची देवता ही ब्रह्मा आहे. रोहिणी नक्षत्रावर जन्मणाऱ्या बाळाचं जे काही नाव म्हणतो आपण किंवा जन्माक्षर किंवा आद्याक्षर म्हणतो ते जे आहे ते ओ वा वी किंवा उ याप्रमाणे चारही आद्याक्षर या रोहिणी नक्षत्रामध्ये येतात. या नक्षत्राचा मनुष्यगण आहे. नाडी ही अंत्य आहे. नेत्रलोचन ज्याला म्हटलं जातं ते उध्वमुख आणि अंधमुख या पद्धतीचं आहे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तीसाठी जांभूळ वृक्षाची काही त्यांनी उपासना जर केली त्याच्यामध्ये त्याला यश येतं. नक्षत्राचा वार जो आहे तो रविवार आहे. शुभ रंग अर्थातच पांढरा रंग आहे. जे आपण मगाशी वरती बघितलं की या नक्षत्राचं नेत्र हे उध्वमुख आणि अंध आहे. त्यामुळे या नक्षत्रावर हरवलेली वस्तू थोड्या प्रयत्नाने जवळपास सापडते. या लोकांना आजार होण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आजार होण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये डोकंदुखी, आळस आहे किंवा तारुण्य पिटिका आहेत किंवा भिन्न लिंगी व्यक्तीविषयी असणारं आकर्षण हे पण याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे बडबड करणे, पाठदुखी असणे इत्यादी गोष्टी रोहिणी नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतील. रोहिणी नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय सत्यवादी, कृतज्ञ, समाजकार्यामध्ये रुची घेणारा, स्वच्छतेची आवड, संगीतप्रेमी, सौम्य स्वभाव, अतिशय इमानदारीने काम करणं, विषय वासना अतिप्रिय, बोलण्यामध्ये अतिशय गोडवा, आत्मीयता, दिलदारपणा, चतुरपणा, व्यक्तिमत्व सुंदर, महत्त्वाकांक्षी, आनंदी स्वभाव, आकर्षक या पद्धतीचं व्यक्तिमत्व रोहिणी नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तींचं असतं. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तीसाठी अनुकूल असणारे जर व्यवसायांचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये हॉटेलशी संबंधित किंवा चंद्रग्रह संबंधित असल्यामुळे किचनशी संबंधित असणारे व्यवसाय, लहान मुलांशी संबंधित असणारे व्यवसाय, त्याचप्रमाणे फोटोग्राफी या याशी संबंधित असणारे, स्त्रियांशी संबंधित असणारे जे काही व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये लोकांना यश आलेलं दिसतं. त्याप्रमाणे रेडीमेड गारमेंट्स याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना यश येताना आपल्याला दिसून येतं. शेतकरी किंवा दुधाचा व्यवसाय ह्यामध्ये पण या लोकांना यश आलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे नक्षत्र कोणत्या गोष्टीसाठी अनुकूल आहे तर शेती काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये बीज पेरण्यासाठी आहे, घर बांधण्यासाठी आहे किंवा नवीन अलंकार धारण करण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी रोहिणी नक्षत्रावरती केल्या तर त्या माणसाला अतिशय अनुकूल पद्धतीनं त्याचा लाभ होतो. श्रोतेहो, आत्ताच आपण रोहिणी नक्षत्र याविषयी माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे पुढचं 5वं नक्षत्र जे आहे मृगशीर्ष त्या नक्षत्राची माहिती आपण पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. धन्यवाद.